आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईतील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण, 3 भावांकडून मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर, तर सोलापूर ते गोवा विमानसेवेचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार। आजच्या कार्यक्रमाचा जयकुमार गोरेंकडून आढावा, सोलापूर विमानतळावर जाऊन जयकुमार गोरेंकडून पाहणी। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज, घाट विभागाला पावसाचा येलो अलर्ट। तर विदर्भामध्ये 12 जून नंतर मान्सून सक्रिय होणार, नागपूर हवामान विभागाचा अंदाज। नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज। सध्या नागपुरात उन्हाचे चटके। बदलापूर पश्चिमेत आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार। मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटातनं वाहतूक अखेर सुरू, तर अपघातग्रस्त टँकर पूर्णपणे खाली केल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत। म्हाडाच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, तर 80 गृहनिर्माण संस्थांना मुदतवाढीचा लाभ मिळणार। राष्ट्रीय पात्रता सुरक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर। यूजीसी नेट परीक्षा 25 जून ते 29 जून दरम्यान होणार। सविस्तर माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध। राज्यात आज दिवसभरात 77 नवीन कोरोना रुग्ण आढळले। मुंबईमध्ये 25, नवी मुंबईत 4, तर पुण्यात 39 आणि कोल्हापुरात 6 रुग्ण आढळल्याची माहिती। महाराष्ट्रात 607 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण। 814 कोरोना रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले।